आता जी गोष्ट आपल्याला कळते ती त्या प्रोड्युसरला, डायरेक्टरला किंवा इतर लोकांना कळाली नसेल का? 100% कळाली असेल. म्हणजे मराठीबद्दल आपल्याला सन्मान आहेच, आदर आहे, आस्था आहे, नक्कीच, याच्याबद्दल अजिबातच वाद नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर प्रित्यर्थ ज्यांना फिलिंग्स आहेत, ज्यांना भावना आहेत ना, त्या सर्वांनी हा चित्रपट जाऊन पाहावा. मी स्वतः हा चित्रपट पाहिलेला आहे. संपूर्ण 2.5-3 तासाच्या चित्रपटामध्ये बाजूला कोण बसलं इकडे बघण्याची सुद्धा मानसिकता संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत होत नाही. परंतु किमान लोक आता तरी वाचायला सुरुवात करतील. पूर्ण जगभरामधून याच्यावरती कदाचित इथून पुढे जास्त चांगलं संशोधन व्हायला सुरुवात होईल. आता माझा सल्ला या लोकांच्यासाठी आहे की तुम्ही छावा चित्रपट बघूच नका. कारण तुम्हाला अमराठी कलाकार चित्रपटामध्ये घेतलेत त्याबद्दल काही प्रश्न आहेत. मराठीच कलाकार का घेतले नाहीत, किंवा तुम्हाला जर अजय अतुल यांचं संगीत ऐकायचं आहे, किंवा तुम्हाला मराठी कलाकारांच्या माध्यमातूनच हा चित्रपट बघायचा आहे, किंवा आणखीन अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत, तर अशा लोकांनी हा चित्रपट पाहूच नका. पण तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तो जर व्यवस्थित पाहून घ्यायचा असेल, आता तो परिपूर्ण आहे का, तर अर्थातच नाही. आणि तेवढ्या त्या 2.5-3 तासाच्या टाइम मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामधल्या प्रत्येक बारकाव्यावरती फोकस करणं हे कधीही शक्य नाही. परंतु जी कलाकृती या कलाकारांनी, डायरेक्टरनी, प्रोड्युसर्सनी आपल्या समोर आणलेली आहे, संपूर्ण भारत देशामध्ये हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, आपला राजा संपूर्ण देशभरामध्ये कळावा, आणि देशाच्याही पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती छत्रपती संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांच्या समोर यावं. की मी काय म्हणतो, पूर्णत्व ह्या चित्रपटातून नक्कीच मिळणार नाही, परंतु किमान लोक आता तरी वाचायला सुरुवात करतील. पूर्ण जगभरामधून याच्यावरती कदाचित इथून पुढे जास्त चांगलं संशोधन व्हायला सुरुवात होईल. आणि ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे, अशा सगळ्या लोकांनी जाऊन हा चित्रपट पाहावा. आता आपण जर अशा अपेक्षा करू लागलो, आता जी गोष्ट आपल्याला कळते ती त्या प्रोड्युसरला, डायरेक्टरला किंवा इतर लोकांना कळाली नसेल का? 100% कळाली असेल. म्हणजे मराठीबद्दल आपल्याला सन्मान आहेच, आदर आहे, आस्था आहे, नक्कीच, याच्याबद्दल अजिबातच वाद नाही. परंतु हिंदी पडद्यावरती ज्या वेळेला हा पहिल्यांदा चित्रपट आलाय आणि तो लोकांच्या समोर जातो आहे, जगभरातून सगळ्या गोष्टींचं कौतुक होत असताना आपणच या ठिकाणी कुठंतरी चुकीच्या पद्धतीने किंवा आपल्या अवास्तव ज्या अपेक्षा आहेत त्या जर आपण या ठिकाणी मांडत असू, तर अशा लोकांच्यासाठी छावा हा चित्रपट नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर प्रित्यर्थ ज्यांना फिलिंग्स आहेत, ज्यांना भावना आहेत ना, त्या सर्वांनी हा चित्रपट जाऊन पाहावा. काही विनाकारण जर आपल्या दुबळ्या अपेक्षा जर असतील ना, तर अशा अपेक्षा या चित्रपटातून पूर्ण होणार नाहीत. विनाकारणच हाच म्युझिशियन का, तेच असं का केलं, आपण ऑडियन्स आहोत आणि कलाकृती जर आवडली आपण, तर नक्कीच तिचं कौतुक केलं पाहिजे. एकदा तो पहा आणि पाहून झाल्यानंतर मग मत व्यक्त करा. मी स्वतः हा चित्रपट पाहिलेला आहे. संपूर्ण 2.5-3 तासाच्या चित्रपटामध्ये बाजूला कोण बसलं इकडे बघण्याची सुद्धा मानसिकता संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राजाचा विषय आहे, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे स्वराज्य विस्तारासाठी, स्वराज्य सांभाळण्यासाठी, टिकवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेलं जे बलिदान आहे ना, ते जर समजून घ्यायचं असेल, मध्येच आपल्या राजाची होणारी घालमेल, अगदी बालवयामध्ये आईचं छत्र हरवणं, अगदी ऐन जो महत्वाचा जो लाईफ मधला काळ असतो, जीवनामधला महत्वाचा जो टप्पा असतो, अशा टप्प्यावरती वडिलासारखं कणखर छत्र हरवणं आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याला सांभाळण्यासाठी, आपलं राज्य वाढवण्यासाठी कितीतरी कष्टाने प्रयत्न करणारा आपला राजा, अनेक सत्तांसोबत झुंज देत असताना स्वराज्याला धक्का लागू नये याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारा आपला राजा, आणि त्याचबरोबर ती आपल्या
धर्मरक्षणासाठी किंवा आपलं राज्य रक्षण व्हावं याच्यासाठी शेवटच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कणखरपणे बाणेदारपणे जो उभा राहिला तो राजा जर आपल्याला अनुभवायचा असेल तर छावा चित्रपट आपण प्रत्यक्ष जाऊन पहा आणि पाहिल्याच्या नंतर मग पुन्हा बाकीचे विचार करा. मी काय म्हणतोय, अशी ज्या लोकांची धारणा आहे किंवा चला माझी पण ही अपेक्षा आहे की माझा मराठी कलाकार पुढे आला पाहिजे, मराठी लोक पुढे गेलेच पाहिजेत, विषयच नाही, तर मग आपण तो निर्माण करावा. आपण त्याच्यासाठी काही कॉन्ट्रीब्युट करता येतं का ते पाहावं. मी अतिशय अत्यंत छोटा माणूस आहे, तर मग मला किती काम करता येऊ शकतं त्याच्यामध्ये ते आपण या सकारात्मक भावनेतून बघूया. येणाऱ्या काळामध्ये आपणही प्रयत्न करावेत. आपण सुद्धा त्या माध्यमातून पुढं कशा पद्धतीनं हा विषय घेऊन येता येईल, आपल्या राजाचा इतिहास जगासमोर कसा मांडता येईल खूप अजून चांगल्या पद्धतीनं यावरती विचार करावा. पहिल्यांदा कोणीतरी हा प्रयत्न केलेला मोठ्या पडद्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना दाखवण्याचा, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आपण आणू नये असं पर्सनली वैयक्तिक मला वाटतं. आता बाकी इतर अनेक वाद आता सुरू झालेले आहेत. जसा जसा चित्रपट पुढे फेमस होत चाललेला आहे, जसं जसं राजांची कीर्ती आता लोकांच्या पर्यंत पोहोचू लागलेली आहे, तसं अनेक लोकांचे प्रश्न समोर येऊ लागलेत की तेव्हा हे असं झालंच होतं का. याच्यावर संशोधन नक्की करा, त्याच्यात अजिबात वाद नाही. परंतु सध्या जे काही झालेलं आहे किंवा जी कलाकृती सध्या समोर आलेली आहे तिच्यामध्ये विनाकारण असंच असायला पाहिजे होतं, तसंच असायला पाहिजे होतं हे न म्हणता आधी चित्रपट जाऊन पहा आणि मग जर काही आपल्या मनामध्ये खंत शिल्लक राहिली असेल तर ती आपण सोशल मीडियावरती टाका आणि त्यातल्या काही गोष्टी जर असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये पुढे काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा करूया. महाराजांचं जगणं, महाराजांचं वागणं, महाराजांचं बोलणं, महाराजांचा बाणेदारपणा, कणखरपणा, डोळ्यामध्ये तोच जोश, अंगामध्ये तीच उर्मी, स्वराज्यासाठीची तीच जिद्द, आबासाहेबांनी दिलेले संस्कार, ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन येणारा राजपुत्र छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी महाराज यांचा तो जो इतिहास पुढे आलेला आहे त्याच्यासाठी या चित्रपटाचे मी व्यक्तिशः धन्यवाद देतो. किमान इथून पुढे तरी हे जनरेशन वाचन करील. वाचनासाठी जरी आम्हाला याच्यातून प्रेरणा मिळाली तरी ती पुरेशी आहे असं व्यक्तिगत मला वाटतं. अधिक बोलणे उचित नाही, लहान तोंडी मोठा घास, आपल्याला या फील्डमध्ये फार काही कळत नाही, पण सोशल मीडियावरती सध्या जी उद्विग्नता दिसून येते काही लोकांच्या मध्ये, त्यामुळं मला वाटतंय की म्हणजे म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. इथे बोलत असताना काही चूक झाली असेल तर मनापासून माफी, आपल्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी. परंतु छावा हा चित्रपट द बेस्ट आहे आणि चित्रपट सृष्टीमधला तो माइल स्टोन आहे. सगळ्यांनी जाऊन परत एकदा चित्रपटगृहामध्ये पहा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.